नमस्कार. आजचं आपल्या चर्चेत स्वागत. आज आपण एक अशी संकल्पना उलगडणार आहोत जी ऐकायला खूप गूढ वाटते, अग्निबाप्तिस्मा. हो. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय संदर्भ आहेत जे क्रूस, अग्नीचं सरोवर आणि मृत्यू यांसारख्या गोष्टींवर एक अगदी वेगळाच प्रकाश टाकतात. हो. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात काहीही सरळ साधा नाहीये. बरोबर? प्रत्येक प्रतीकाचे दोन अर्थ आहेत. म्हणजे ती एक दुधारी तलवार आहे असं समजा. अच्छा, दुधारी तलवार म्हणजे कशी? म्हणजे असं बघा, अग्नी हे प्रतीक घ्या. तोच अग्नी एका बाजूला शुद्धीकरण करतो पण दुसऱ्या बाजूला विनाशही करतो. किंवा होमबलीची वेदी, ती एकाच वेळी क्रूसाचं म्हणजे तारणाचं प्रतीक आहे आणि त्याच वेळी ती अग्नीच्या सरोवराचं म्हणजे न्यायाचंही प्रतीक आहे. वा, म्हणजे एकाच गोष्टीत तारण आणि न्यार दोन्ही दडलंय. अगदी. आणि हा दुहेरी अर्थ समजून घेणंच या चर्चेचं मूळ आहे. ठीक आहे, तर मग सुरुवातच अशा एका संकल्पनेने करूया जिथे दोन प्रकार आहेत. मृत्यू. बरोबर. या स्रोतांमध्ये पहिला मृत्यू आणि दुसरा मृत्यू असं काहीतरी म्हटलंय. आता मृत्यू म्हणजे मृत्यू, त्यात पहिला दुसरा काय असतं हे थोडं गोंधळात टाकणार आहे. हो, अगदी. आणि हाच गोंधळ दूर करण्यासाठी या स्रोतांनी त्यावर सविस्तर चर्चा केली आहे. यात दोन मत आहेत, पण लेखक ज्या मतावर जास्त भर देतो ना ते आपण पाहू. त्यांच्या मते पहिला मृत्यू म्हणजे फक्त शरीरानं मरण नाही. मग काय आहे? त्यात देवापासून म्हणजे पित्यापासून पूर्णपणे विभक्त होण्याचा अनुभव, ती एक आध्यात्मिक वेदनाही सामील आहे. अच्छा. आणि दुसरा मृत्यू म्हणजे अग्नीच्या सरोवरात संपूर्ण विनाश, म्हणजे आपलं अस्तित्वच संपून जाणं. एक मिनिट. याला आपण असं समजू शकतो का की समजा एखाद्या व्यक्तीला कुटुंबाने घराबाहेर काढलं, नातं तोडलं, हो. तर तो झाला पहिला भावनिक मृत्यू. आणि मग कायद्याने त्याला शिक्षा झाली तर तो दुसरा अंतिम मृत्यू. उत्तम उदाहरण. अगदी तसंच. पित्याकडून त्यागलं जाणं ही कुटुंबातून बाहेर काढल्यासारखी वेदना आहे. तो पहिला मृत्यू. आणि अग्नीचं सरोवर. अग्नीच्या सरोवरात नष्ट होणं ही अंतिम कायदेशीर शिक्षा म्हणजे दुसरा मृत्यू. ओके. आणि या स्रोतांनुसार येशूने आपल्याऐवजी पहिला मृत्यू स्वीकारला. म्हणजे क्रूसावर असताना त्याने पित्याकडून त्यागले जाण्याची ती भयंकर वेदना सहन केली. आणि म्हणूनच जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्या पहिल्या मृत्यूपासून मुक्ती मिळते. आणि इथेच एक लॉजिक लागतं. जर कुणाला पहिल्या मृत्यूपासून मुक्ती मिळाली म्हणजे पित्याने त्याला त्यागलं नाही, तर त्याला दुसऱ्या मृत्यूशी शिक्षा मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पण जो देवापासून विभक्तच राहतो तो शेवटी दुसऱ्या मृत्यूला सामोरा जातो. अगदी अचूक. हा पाया समजला की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. ठीक आहे, तर मृत्यूच्या या दोन कल्पना स्पष्ट झाल्या. पण येशूने हे कसं केलं? इथेच त्याच्या रक्ताचा आणि त्यागाचा मुद्दा येतो, जो या स्रोतांमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने मांडलाय. हो. आपण सहसा म्हणतो की येशूच्या रक्ताने पापं धुतली जातात, पण इथे अर्थ त्याहून खूप खोल आहे. हो. आणि हा मुद्दा या चर्चेचं केंद्रस्थानी आहे. या स्रोतांनुसार येशूचं रक्त केवळ पापांची क्षमा करत नाही, मग काय करतं? तर ते संपूर्ण सृष्टीला देवाचं प्रेम समजावून देतं. ते एक वैश्विक प्रदर्शन होतं त्याच्या निस्वार्थ प्रेमाचं. अच्छा. आणि जेव्हा सृष्टीतील जीव देवाचं ते प्रेम पाहतात तेव्हा त्यांच्या मनात भीतीऐवजी प्रेम निर्माण होतं आणि मग ते पाप करणं आपोआपच थांबवतात. थांबा. म्हणजे हे शिक्षा भोगणं नाही, तर हे एक प्रकारचं हृदय परिवर्तन आहे. अगदी. देवाने कोणावरही जबरदस्ती केली नाही, त्याच्या प्रेमामुळे लोकांना योग्य निर्णय घ्यायची प्रेरणा मिळाली. यालाच स्वतंत्र इच्छा किंवा फ्री विल म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. हे केवळ नियम पाळणं नाही, तर प्रेमातून आलेलं स्वैच्छिक परिवर्तन आहे. हां. आणि गंमत म्हणजे याचा थेट संबंध देवाच्या आज्ञेच्या किमतीशी आहे. आज्ञेची किंमत? हो. या लिखाणानुसार आज्ञा मोडल्याच्या पापाची किंमत चुकवण्यासाठी कोणत्याही सामान्य प्राण्याचं किंवा माणसाचं रक्त पुरेसंच नव्हतं. नाही. देवाच्या आज्ञेचं मूल्य इतकं मोठं आणि पवित्र आहे की त्याची किंमत चुकवण्यासाठी स्वतः देवाचं रक्त आणि जीवन आवश्यक होतं. एक मिनिट. हे विधान खूपच मोठं आहे. म्हणजे देवाच्या आज्ञेचं महत्त्व संपूर्ण सृष्टीपेक्षाही जास्त आहे. हे पचायला थोडं जड आहे. हो. पण या स्रोतांमध्ये नेमका हाच मुद्दा मांडलाय. ते एक उदाहरण देतात. काय? की कोणत्याही गोष्टीचं मूल्य ते मोडल्यास लागणाऱ्या दंडावरून ठरतं. म्हणजे वाहतुकीचा नियम मोडल्यास 100 रुपये दंड
आणि खुणाचा नियम मोडल्यास फाशी. बरोबर. यावरून कळतं की कुठला नियम जास्त महत्वाचा आहे. खरंय. इथे देवाच्या प्रेमाची आज्ञा मोडल्याची किंमत स्वतः देवाचं जीवन होती. यावरून त्या आज्ञेचं मूल्य किती अफाट असेल याची कल्पना येते. वाह, हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. आता मला कळतंय की या सगळ्याचा संबंध आपल्या मूळ मुद्द्याशी, अग्नी बाप्तिस्म्याशी कसा लागतो. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की अग्नीचे 2 अर्थ आहेत. मग अग्नी बाप्तिस्म्याचेही 2 प्रकार असणार? नक्कीच. एक विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आणि दुसरा इतरांसाठी. हो, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अग्नी बाप्तिस्मा म्हणजे क्रूसाच्या दुःखात सहभागी होणं, ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. शुद्धीकरण म्हणजे सोनं तापवण्यासारखं. अगदी. जसं सोनार सोन्याला अग्नीत तापवून शुद्ध करतो, अग्नी सोन्याला जाळत नाही, तर त्यातील कचरा जाळून टाकतो. त्याचप्रमाणे आयुष्यात येणारी दुःख आणि परीक्षा विश्वासणाऱ्याच्या मनातून पापाची आवड जाळून टाकतात. तो स्वतःच आपल्यातल्या पापाला जाळायला शिकतो. हे अगदी खरं आहे. आपण म्हणतो ना, सोनं तावून सुलाखून निघाला पाहिजे. म्हणजे ते पापाला जाळतात, त्यामुळे त्यांना पापांसोबत जळावं लागत नाही. बरोबर. पण मग जे विश्वास ठेवत नाहीत, जे पश्चाताप करत नाहीत, त्यांच्या अग्नी बाप्तिस्माचं काय? त्यांच्यासाठी हा बाप्तिस्मा म्हणजे अग्नीच्या सरोवरातील अंतिम न्याय. म्हणजे विनाश. हो, जे पश्चाताप करायला नकार देतात त्यांच्यासाठी अग्निशुद्धीकरणाचं काम करत नाही, तर विनाशाचं काम करतो. त्यांचा अग्नी बाप्तिस्मा थेट अग्नीच्या सरोवरात होतो, जिथे ते आपल्या पापांसोबतच जळून नष्ट होतात. अगदी. मत्तई 3.12 मधलं गहू आणि तणसाचं उदाहरण इथे अगदी बरोबर लागू पडतं. शेतकरी गहू कोठारात ठेवतो, पण तणस जे निरुपयोगी आहे ते न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकतो. 1 मिनिट, मला हे थोडं गोंधळात टाकतंय. जर दोन्ही बाप्तिस्मा अग्नीसेच आहेत, तर एकाचा परिणाम शुद्धीकरण आणि दुसराचा विनाश कसा? अग्नी तर एकच आहे ना, तो असा भेदभाव कसा करतो? खूप चांगला प्रश्न आहे. या स्रोतांनुसार अग्नी भेदभाव करत नाही. भेदभाव वस्तूमध्ये असतो. वस्तूत असतो? हो, तोच अग्नी जेव्हा सोन्याच्या संपर्कात येतो तेव्हा तो त्याला शुद्ध करतो, पण तोच अग्नी जेव्हा गवताच्या किंवा कचऱ्याच्या संपर्कात येतो तेव्हा तो त्याला जाळून राख करतो. अच्छा. दोष अग्नीचा नाही, तर त्या वस्तूच्या गुणधर्माचा आहे. म्हणजे देवाचा न्यायरूपी अग्नी सर्वांसाठी सारखाच आहे. हो, जे सोन्यासारखे आहेत ते शुद्ध होतात, जे तणसासारखे आहेत ते नष्ट होतात. निवड त्या व्यक्तीची असते की त्याला सोनं बनायचं आहे की तणस. आता अगदी स्पष्ट झालं. म्हणजे बाप्तिस्मा एकच, अग्नीचा, पण त्याचे परिणाम व्यक्तीच्या निवडीवर अवलंबून आहेत. बरोबर. या सगळ्यावरून प्रायश्चित्ताचा मूळ उद्देश काय आहे हेही स्पष्ट होते. लोकांना फक्त विनाशापासून वाचवणं हा त्याचा उद्देश नाही. मुळीच नाही. तो तर एक परिणाम आहे. या चर्चेनुसार प्रायश्चित्ताचा मुख्य उद्देश आहे लोकांना पश्चात्तापाची संधी देणं. देवाचं निस्वार्थ प्रेम त्यांच्यासमोर ठेवून त्यांच्या स्वतंत्र इच्छेला जागृत करणं. कारण भीतीपोटी केलेलं आज्ञापालन हे गुलामगिरीसारखं आहे. पण प्रेमापोटी केलेलं पालन हेच खरं स्वातंत्र्य आहे. अगदी. त्यामुळे प्रायश्चित्त हे अशा लोकांना वाचवण्यासाठी नाही जे पश्चात्ताप करायला ठाम नकार देतात आणि इतरांना त्रास देत राहतात. कारण असे लोक सृष्टीसाठीच धोकादायक आहेत. हो, भ्यष्ट करणं हे सृष्टीच्या भल्यासाठी आवश्यक आहे. या मुद्द्यावरून एक अत्यंत महत्वाचा आणि कदाचित वादग्रस्त प्रश्न निर्माण होतो. कोणता? तो म्हणजे येशूने आपल्या ऐवजी दुसरा मृत्यू स्वीकारला का? म्हणजे तो आपल्या पापांची शिक्षा म्हणून अग्नीच्या सरोवरातील त्या विनाशाच्या यातनांमधून गेला का? आणि यावर या स्रोतांचं उत्तर अगदी स्पष्टपणे नाही असं आहे. नाही. येशूने पित्याकडून त्यागले जाण्याचं दुःख म्हणजेच पहिला मृत्यू सहन केला. ती वेदना अग्नीच्या यातनेसारखीच होती, पण त्याचा शारीरिक किंवा आत्मिक विनाश झाला नाही. पण असं का? जर तो इतरांची पापे स्वतःवर घेत होता, तर त्याला ती अंतिम शिक्षा का झाली नाही? यामध्ये काय तर्क आहे? यामागे एक वैश्विक नैतिक नियम आहे असे हे स्रोत सांगतात. तो नियम काय आहे? नियम असा आहे की मृत्यू हा पापाचा परिणाम आहे. जिथे पाप नाही तिथे अंतिम विनाश म्हणजे दुसरा मृत्यू शक्यच नाही. अच्छा. येशू निष्पाप होता. जरी त्याने इतरांची पापे स्वतःवर घेतली तरी तो स्वतः निष्पाप राहिला. त्यामुळे मृत्यू त्याला कायमचा धरून ठेवू शकला नाही. आणि त्याचं पुनरुत्थान हा याचा पुरावा आहे. अगदी बरोबर. त्याने पापाची शिक्षा भोगली,
जी पित्यापासून विभक्त होणं होती, पण तो विनाशाच्या अधीन होऊ शकला नाही कारण तो त्याला पात्रच नव्हता. म्हणजे त्याने आपल्याला पश्चातापाची संधी दिली, पण विनाशाची शिक्षा त्याने स्वतः भोगली नाही. तो आपल्या जागी उभा राहिला, पण तो आपल्यासारखा नष्ट झाला नाही. हो, त्याने आपल्याला त्या विनाशातून वाचण्याचा मार्ग दाखवला, स्वतः नष्ट होऊन नाही. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर स्पष्ट होते की यात काहीही साधं सरळ नाही. प्रत्येक प्रतीक, अग्नी असो वा वेदी, दुधारी तलवारीसारखा आहे. तोच अग्नी शुद्धही करू शकतो आणि नष्टही करू शकतो. आणि ही निवड पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. आपण हेही पाहिलं की देवाच्या आज्ञेचं म्हणजे प्रेमाच्या नियमाचं मूल्य सृष्टीपेक्षाही महत्वाचं आहे, कारण ती आज्ञाच सृष्टीच्या अस्तित्वाचा आधार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तारण ही केवळ एक क्षणाची घटना नाही, तर ती दुःखातून, परीक्षेतून शुद्ध होण्याची एक आयुष्यभराची प्रक्रिया आहे. हो, आपण ज्याला अग्निबाप्तिस्मा म्हणतो तो त्याचाच एक भाग आहे. तो एक प्रवास आहे, सोपा नाही पण ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातो. कोणता? हे स्रोत एक शक्यता मांडतात जी खूपच विचार करायला लावणारी आहे. ते म्हणतात की पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी अग्नीने जळून जातील अशी जी भविष्यवाणी आहे, हो. ती घटना कदाचित याच व्यापक अग्निबाप्तिस्म्याचा एक वैश्विक भाग असू शकते. म्हणजे वैयक्तिक शुद्धीकरण आणि वैश्विक शुद्धीकरण हे एकाच मोठ्या योजनेचे भाग असू शकतात. वा, ही कल्पनाच किती मोठी आहे. होय, ही एक अशी कल्पना आहे ज्यावर आपण अधिक विचार करू शकतो की कशा प्रकारे आपले वैयक्तिक अनुभव आणि निवड या वैश्विक घटनांशी जोडलेले असू शकतात. आणि कदाचित याच विचारात अग्निबाप्तिस्माचा खरा अर्थ दडलेला असेल.